हाय फ्रेंड्स, किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे स्पेशल चवडी बटाटा रस्सा। एवढं टेस्टी झालं होतं ना, तुम्हाला काय सांगू, एक नंबर झालं होतं। आणि कमीत कमी वेळामध्ये फक्त 15 मिनिटात बटाटा चवडी रस्सा तयार झालं होतं। आणि त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे, तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चवडी स्वच्छ धुवून घेतली होती आणि रात्रभर भिजत ठेवली होती। जवळजवळ 8 ते 10 तास तरी भिजत घातलं पाहिजे। आणि मी इथे कुकरामध्ये चवडी टाकली, 2 ग्लास पाणी टाकले आणि 2 शिट्टी काढून घेणार। लसूण घेतले 10 पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, 1 चम्मच जिरं, 2 चम्मच धने, 1 चम्मच काळा मसाला आणि मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतले। टोमॅटो घेतले एक मीडियम साईजचं कापून आणि 2 बटाटे कापून घेतलेत। मी आता इथे धने आणि जिरा भाजून घेणार। बघा, धने आणि जिरा भाजून झालेला आहे, ते काढून घेणार आहे मी एका प्लेटमध्ये। आता मीडियम साईजचं कापलेला कांदा, याला पण चांगलं परतून घेणार। बघा, कलर चेंज झाले कांद्याचं। बघा, कांदा परतून झालेला आहे, ते पण काढून घेणार मी। सुको खोबऱ्याचं खीस आहे 2 चम्मच। इथे मी कांदा टाकले आणि धने आणि जिरं वाटण करण्यासाठी, थोडंसं कोथिंबीर आणि अद्रक लसूण, सुकं खोबऱ्याचं खिसलेलं, मीडियम साईजचा टोमॅटो कापलेला। आता याचे मी वाटण करून घेणार। वाटण करून झाले। आता इथे मी कढई ठेवले, याच्यामध्ये 3 चम्मच तेल टाकणार आहे, सॉरी पडी। बघा, तेल गरम झालंय। आता फोडणीला टाकली मोहरी, कढीपत्ता, तर वाटण टाकणार आहे जे आपण करून ठेवलं होतं। चांगलं मिक्स करायचं आणि हे 5 मिनिटं आता मी झाकून शिजवणार आहे मध्यम आचेवर। बघा, 5 मिनिट झाले आणि तेल पण सुटलंय। आता आपण मिरची पावडर टाकलंय इथे 1.5 चम्मच आणि काळा मसाला टाकलाय 1 चम्मच। याच्याने चव छान लागते, म्हणजे कुठलीही आमटीला टाकू शकतो आपण। हळद टाकले, चवीनुसार मीठ, थोडं मिक्स केलंय। बटाटा टाकले, कापून घेतलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा ग्लास पाणी टाकले, कारण आपले बटाटे शिजलं पाहिजे म्हणून। तर बघा, 15 मिनिटं ठेवलं होतं मी मध्यम आचेवर। तर बघा, आता आपले बटाटे शिजलेत। आता मी शिजवून ठेवलेली चवळी टाकणार आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला म्हणजे जेवढं पातळ पाहिजे तुम्ही करू शकतो। मी ते 2 ग्लास पाणी वापरले आणि बारीक कापलेला कोथिंबीर मिक्स केलं आणि झाकून ठेवलं होतं 5 मिनिट। बघा, चवडीला अशी उकळी यायला पाहिजे। आणि म्हणजे तुम्ही थोडंसं घट्ट पण बनवू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। मी थोडंसं भातासोबत खायचे म्हणून पातळ केले रस्सा। तुम्ही थोडंसं पाणी कमी टाका घट्ट पाहिजे असलं तर। आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करा
आणि मला कमेंट करा की चवळी बटाट्याची भाजी कशी झाली होती। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, बाय। भेटू आपण पुढच्या व्हिडिओला।